श्री सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे की आपल्या इंद्रियांकडून ज्या ज्या प्रकारची कर्म होतात त्या कर्मांचा करता मी जीव भावातला जीव नाही, मी आत्मस्वरूपातला चैतन्य स्वरूप असलेला आत्मा आहे, भगवान आहे, ईश्वर आहे। इंद्रिय आपली कर्म करतात त्याचा अर्थ मी कर्म करतो असं आपण म्हणतो, समजतो, पण हे म्हणणं चुकीचं आहे। आतापर्यंत आपण असं पाहिलं की डोळ्यांनी पाहिलेली एखादी वस्तू, तिचा आकार, तिचा रंग, तिचं ज्ञान आपल्याला होण्यासाठी आत्म्याचीच गरज आहे। आत्म्याशिवाय कुठल्याच पदार्थाचं ज्ञान होत नाही। डोळ्यांनी, कानांनी, जिभेने, नाकाने, आज ते आपल्याला काल त्यांनी स्पर्शाने सांगितलं, हाताने, आज ते आपल्याला पायाने सांगतायत, आपले पाय चालतात। आपण म्हणतो मी चालतो, तू चालतो, पण कुठे जातो, कसा चालतो, का चालतो, चालतो तू असं म्हणतो। हा सुंदर विषय हा आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या। म्हणून त्याची माहिती असली पाहिजे। भगवान आपल्या देहामध्ये आहे, भगवंताला दुसरीकडे शोधायची गरज नाही। आपल्या देहामध्ये तो अखंड आहे आणि तो आपल्या देहाचं सगळं कार्य तो करतो आहे। बघा आता ते म्हणत आहे, द्यावया काही देवा जाणे, तर देता भरेन कैसे होय, देते घेते दान सोय, देवची होईल जानगी। आपण जे काही द्यायला वाहतो ना, ते वाहन म्हणजे मी वाहतो, मी देतो असं नाही म्हणायचं। ते देणारा, घेणारा जे काय आहे तो भगवानच आहे, तो आत्माच आहे। तोच देतो, तोच घेतो, तोच खातो, तोच चालतो। असं भगवत स्वरूप आपण व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं। महाराजांना ते सांगायचं। हा विषय कसा चाललेला माहिती का? शुकमुनी राजा परीक्षितला सांगताय, तो कवी महान ऋषचित्र तो राजा जनकाला सांगतोय, नारद वसुदेवाला सांगताय आणि इथल्या आपल्याला सांगताय। अशा तऱ्हेने हा विषय 4 ठिकाणी चाललेला आहे। किती भाग्यवान बघा आपण, जे इतरत्र चाललेलं आहे तेच इथे चाललेलं आहे। नाथ महाराज आपल्याला समजून सांगतायत। बघा, जेवते तेवते चालवी पाय। आता आपण पायाने जेवढं चालायचं असेल तेवढं चालतो। जेव्हा पायाने चालण्याची गरज असते तेव्हा आपण उभे राहतो आणि चालू लागतो। तो मार्ग देवकी होईल। आता तो मार्ग, ज्या मार्गाने तू चालतोस तो मार्ग माझा नाही। धरणी माझी आहे का? पृथ्वी माझी आहे। मग त्या पृथ्वीवर जो मार्ग आहे, धरणीवर जो मार्ग आहे, तो मार्ग तू तुझ्या पायाने चालतो असं म्हणतो आणि तो मार्ग माझा आहे। अरे पायी तुझे नाही तर तो मार्गही तुझा नाही। हा सुंदर निर्णय आहे। तेव्हा तो मार्ग देवची होय। तो मार्ग, ज्या मार्गाने आपण पाय टाकून चालतो तो मार्ग देवच आहे।
मगर पावला पावली पाहे निज भजन होय ब्रह्मार्पणेशी. पाय माझे नाही, पायांना कळणाऱ्या चालणाऱ्या सामर्थ्य शक्ती जे काय आहे ती आत्म्याची आहे. आत्मा नसताना माणसे चालतील का? कशी काय चालतील ते? मेलेले माणसाकडे चालताना पाहिजेच आपण. तात्पर्य आपल्या देहात आत्मा आहे म्हणून आपण उभे राहतो आणि चालू लागतो, चालतो. म्हणजे चालण्याचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, कार्य आहे, ते आत्म्याचं आहे. म्हणजे चालण्याचं काम आत्म्याचं आहे. आता तो जो रस्ता आहे तोही माझा नाही, तो सुद्धा भगवंताचाच आहे. त्या शक्तीने धारण केलं तेव्हा म्हणून धारण घे. आणि म्हणून अशा तऱ्हेनं चालणं, पाय टाकणं, चालत जाणं हे एक प्रकारचं भजन आहे, भजन. आणि हे जे भजन आहे हे ब्रह्मस्वरूपामध्ये घेऊन जातं आपल्याला. कारण आपण त्यावेळेला त्या भगवंताशी एकरूप होऊन जातो पायांनी. असं जे आपलं चालणं असेल त्यावेळेला सुद्धा आपण भगवंताशी एकरूप होऊन चालतो. निज भजन होय ब्रह्मार्पणेशी. चरणा चरणा निज गती. आता पावलं पावली आपली गती वाढते. मग तुम्ही जेव्हा उभे राहिला आणि पहिलं पाऊल टाकलं, दुसरं पाऊल टाकलं, त्यावेळेला ती गती होती पावलांची, ती पुढे चालताना राहत होती, वाढत जाते. आता ही गती कोणी वाढवली? मग तो जो वेग आहे तुझ्या पावलांचा, तो वेग तुझ्यामध्ये असलेल्या शक्तीने वाढवलेली आहे. कसं? तेव्हा चरणाचरणा निज गती, तोच निजामध्ये क्षितीचा क्षिती. तेव्हा क्षिती म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचा जो पती आहे तो भगवानच आहे. पृथ्वीला कोणी धारण केलेले? ही पृथ्वी माझी आहे का? मी धारण केलं की तिला? नाही. तेव्हा त्या भगवंताने त्या पृथ्वीला धारण करून आपल्यासाठी त्या पायाजवळ आणलेली आहे. आणि म्हणून आपण तिच्यावर पाय ठेवून चालतो. तेव्हा चालत असताना मी चालतो, माझी पावलं आहेत, माझे पाय आहेत असं न म्हणताना भगवंताचं हे भजन आहे असं म्हणा. आत्माच करतोय सगळं काही, आत्मा करतोय सगळं काही असं म्हणा. तोच निजाने क्षितीची क्षिती. चालता तैशा युक्ती सर्व ब्रह्मस्थिती निज करणे होय. बघा, अशा तऱ्हेनं पावलो पावली आपण जणू का भजन करत चाललो आहोत असंच समजा. जसं हाताने तुम्ही टाळ्या वाजवता, टाळ्या वाजता वाजता भजन होतं, तुम्ही भजन म्हणता असं, तसंच ह्या पायाने सुद्धा ते भजनच आहे चाललं. आपण फक्त त्यांच्या टाळ्यांनाच फक्त भजन मध्ये वापरतो आणि म्हणतो मी भजन करतो. परंतु तो देवाचा जो शक्तिमान असा स्वरूपाचा आपल्या जीवनामध्ये, आपल्या देहामध्ये प्रवाह आहे, तो प्रवाह आपल्याकडे सगळे करून येतो आहे असं सांग. बोल बोलवतिया बदल भेटी. तसंच आपण जे बोलतो त्यावेळेला बोल जे निघतात आपल्या मुखातून शब्द, ते बोलताना बोलणारा वेगळा आहे कोणीतरी. परंतु आम्ही म्हणतो मी बोलतो, मी बोलतो. बोल बोलवतिया बदल भेटी. बोलणे लाजे त्याची दृष्टी. तो भगवान दिसला की तोच बोलतो, तोच करतो, तोच शब्द निर्माण करतो आमच्या मुखामधून. ते लाज बोलणे उठी निज भजन पुष्टी ब्रह्मार्पणेशी. तेव्हा बोलण्यामध्ये सुद्धा ब्रह्मार्पण आहे.
आणि हे बोलण्याची क्रिया सुद्धा त्या भगवंताचीच आहे. शब्द मावळे निशब्दी. आता हे जे शब्द आपण बोलतो ते मावून जातात, निशब्द होऊन जातात. शब्द मावळे निशब्दी. निशब्दची बोलणी जे निशब्दी आणि जे निशब्द होऊन गेलेले तेच पुन्हा शब्द होऊन पुन्हा परत आपण बोलतो. तोच अर्पणाचा विधी गायत्री शुद्धी समर्पिते निशी. अशा तऱ्हेनं अर्पण केलेले शब्द तेच शब्द पुन्हा आपल्या मुखामधून परत येतात आणि पुन्हा बोलतो ते शब्द नाहीसे होतात आणि पुन्हा तसेच शब्द पुन्हा येतात. असलेली शब्दाची परंपरा निर्माण होणार आपलं जे मुख आहे त्या मुखामधून हे शब्द उदरवण्याचा कोण आहे? तो आत्मा आहे, तो देव आहे, भगवान आहे. बोलू बोलविता बोलवा. आता हा जो बोल आहे त्याचा बोलविता म्हणजे त्याला निर्माण करणारा बोलविता. बोलांच्या आत जो बसलेला आहे, त्या बोलामध्ये बसलेला आहे ते आपलं चैतन्य त्या बोलामध्ये असत. तो बोलू अर्पणेशीच येतो आणि अशा तऱ्हेनं तो बोल निघून जातो, अर्पण होतो. ऐसा शब्देची धरणार्थू प्रगटे परमार्थू ब्रह्मपुरेशी. अशा तऱ्हेनं आम्ही जे जे बोलतो ते बोलणं आमचं तो भगवान बोलतो, त्याच्या शक्तीने आम्ही बोलतो, तोच त्या शब्दांमध्ये असतो आणि त्या शब्दांमधून तो अर्पण केला जातो. हा आमचा परमार्थ आहे. ऐसा मने कर्मे वचने. अशा तऱ्हेनं मनाने कर्माने आणि वचनाने जो दृढावला भगवत भजने, ज्याला अशी सवय लागली, दृढ झाला तो की मी जे मनाने कर्माने आणि भजनाने जे जे काय करतो, वचनाने जे जे काय करतो ते भगवत भजनच आहे. असं जो भजनामध्ये दृढ झालेला आहे भक्त, जो दृढावला भगवत भजने, तेच भजन अभिमाने निज निर्माणे दृढ करी. महाराज बोलतात की असंच भजन तुम्ही दृढ ठेवा. तुम्ही सदैव असं समजा की मी जे जे करतो ते मी नाही, तो आत्मदेव करतो आहे. त्याच्याच मुळे ही सगळी भजन माझी शरीराच्या कर्मांमधून चाललेली आहे असं समजा. तरंग समुद्र आकंता बघा. तरंग समुद्र आकंता. हा जो तरंग आहे पाण्याचा, समुद्रावरच्या पाण्याचा, समुद्राच्या आत असलेली ही जी लाट येते ती वर उसळते, ती पाण्याच्या पृष्ठभागावरून पुढे सरकते. तरंग समुद्रात होता म्हणे माझे निमेघून तत्वता. तो तरंग आहे, ते जे पाणी आहे, ती जी लाट आहे, ती लाट असं म्हणते की मी पाण्याने तयार झालेली आहे. पण माझ्याच या स्वरूपामध्ये हा मेघ जो आहे ना, ढग तोही पाण्यानेच तयार होतो. म्हणजे लाट पाण्याने तयार झाली ती दिसते आहे, वर ढग दिसत आहे तेही पाण्याने भरलेले असतात, तेही दिसत आहे. मेघू माझे तत्वता जगाते निवडिता जीविता तृषा हरिता चातकांची. तो जो मेघ आहे तो मेघ या जगाला जिवंतपणा ठेवतो, जीवविता आहे. तोच निवडिता म्हणजे शांत करणारा आहे, जीवविता म्हणजे जगवणारा आहे आणि तृषा हरता म्हणजे ताण घालवणारा आहे चातकांची. माझे सस्ये पिकती माझे सरिता वसंती मागुती मग माझी वळती
समरसती सिंहत्वे बघा माझे सस्ये पिकती. सस्य म्हणजे शेतातलं पीक. माझ्या योगानं धान्य पिकं होतात. माझे सरिता उसळती. माझ्या योगाने नद्या भरून वाहतात उसळतात. माझे सरिता उसळती. मागुती मधमार्गी उमळती आणि त्या समुद्रात गेल्यानंतर ते पाणी नद्यांचं समुद्राशी खूप होऊन जातं. पाणी मधमार्गी उमळती. समरस गती सिंधुत्वे. आणि ही जी समरस गती आहे म्हणजे नद्यांचं पाणी आणि समुद्राचं पाणी एकरूप होणं समरस होणं हा जो स्वभाव आहे हा सिंधूचा म्हणजे समुद्राचा आहे. तो समुद्र त्या पाण्याला आपल्यामध्ये उडून घेतो. त्याप्रमाणे मुळीचे पूर्णपण पाहुणी भजे अभिमान त्याचे भजनाचे लक्षण सावधान होणारी. आता मन झालं, बुद्धी झाली, चित्त झालं. आता अभिमान जो आहे आपल्या देहामध्ये त्याचं लक्षण सांगताय. बघा त्या भजनाचे लक्षण पाहुणी भजे अभिमान सावधान अवधानी. आता सावध करून ऐका. म्हणे मी सकल लोक करता. आता अभिमान कसा असतो. हा जो अभिमान आहे तो अहम भावाने तयार होणारा अभिमान आहे. आणि हा जो अहम आहे तोच आत्म्याचंही एक रूप आहे अहम. तेव्हा ज्या वेळेला तो अहम निर्माण होतो अभिमान निर्माण होतो त्यावेळेला म्हटलं जातं म्हणे मी सकल लोक करता. मी सगळ्या जगाचा करता आहे. कर्म कर्मणी करता. मी अहम जो आहे तो कर्म करताना दाखवतो परंतु तो करता आहे तो कधी बाहेर येत नाही. मी सर्व भोग भोगता. या जगातले सगळे कर्माचे भोग मी भोगतो. सर्व कर्म भोग भोगता. नित्य अभोक्ता एकूण आणि भोग भोगणी अभोक्ता. अभोक्ता आहे भोग घेणारा आहे. असा हा जो आत्मदेव आपल्यामध्ये आहे तोच अहम भावाने आपल्याकडून अनेक प्रकारची कर्म करून घेतो आणि मी करणारा आहे असं दाखवतो खरं अहमभावाने परंतु तो अभोक्ता आहे अकर्ता आहे असंही दाखवतो. तो कधी बाहेर येत नाही करायला. सकळ मुखी माझी सत्ता. आता या सगळ्या जगातल्या माणसांमध्ये लोकांमध्ये माझी सत्ता आहे. सकळी सकळांचा नियंता. सकळांमध्ये सकळांचा नियंत्रण करणारा मीच आहे. सकळा सकळतेने प्रकाशिता. सकळांना सर्वत्र सगळ्यांना प्रकाशित करणारा मी आहे. होय मी शास्ता सकळांचा. मी सकळांचा सर्वांचा शास्ता म्हणजे शिस्त लावून काम करून घेणारा आहे. शास्ता आहे शासन करणारा आहे. सकळा भूती मी. सगळ्या प्राणी मात्रांमध्ये मीच एक आहे तो आत्मा आहे. मीच व्याप्य व्यापक. मीच व्याप्य म्हणजे व्यापलेला आहे आणि व्यापक ही मीच आहे. मीच व्यापक होतो. व्याप्य व्यापक. जनिता जनिता जननिता जनकू. मनकोणी अनेक जगत रूपणी. मी अनेक न होताना एकच असून सगळ्या जगाला व्यापून टाकलेला आहे. सगळ्या जगामध्ये मी भरलेला आहे. भगवान अनेक नाही. अनेक न होताना मी एकटा एकच आहे.
सगळ्या जगाला व्यापून टाकलेले देवांचा आदिदेव हा जो आत्मदेव आहे हा सगळ्या देवांचा आदिदेव आहे. हे ब्रह्म त्याला ब्रह्म म्हणतात, परब्रह्म म्हणतात, आत्मा परमात्मा म्हणतात. तो सगळ्या देवांचा देव आहे. मी देवांचा आदिदेव, देवी देवपणा माझे भाव, माझ्याच भावनेने देवाला देवत्व येतं. म्हणून आपण बघा ना, मंदिरामध्ये ज्या मूर्त्या बसवतो त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करावी लागते. ही प्राण प्रतिष्ठा करणं म्हणजे आपला भाव त्या मूर्तीमध्ये उतावा लागतो. मग ती मूर्ती सजीव आहे असं मानतो आपण. ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली नसते त्या ठिकाणी देवत्व नाही. बघा, देवी देवपणा माझे भाऊ, जया माझी मी अजय देव. मी अजय आहे, न जन्मणारा, अव्यय न खर्च होणारा असा आहे. अक्षरी अक्षर भाव माझे नेमणे, न क्षरणारा आणि अक्षरही मीच आहे. ईश्वरी जे जे सत्ता ते मी प्रकृती पुरुषांचा माझी सामर्थ्यता. ईश्वरामुळे ही जी सत्ता आहे, सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य माझ्याच मुळे आहे. भगवंती भगवंतता जाण तत्वता माझी. भगवंतामध्ये जे भगवंतत्व आहे ते माझ्यामुळेच आहे. मी आपरूपी आपू, मी पाण्याच्या स्वरूपात पाहणार मला पहा, तुम्ही पाणी आहे. मी प्रकृती पुरुषांचा बाप, प्रकृती आणि पुरुष यांचा बाप मी आहे. सृष्टी रचनेचा संकल्प, ह्या सृष्टीची जी रचना होते तिचा संकल्प माझाच आहे. निर्विकल्प माझा संकल्प म्हणा, निर्विकल्प म्हणा, काही म्हणा, पण मीच आहे त्या. मी आधीचा अनादी, आधी मी सगळ्यांच्या अगोदरचा अगोदर आहे. माझ्यापेक्षा आधी कोणीही नाही. मी सगळ्यांचा आधी आहे. इतका आपल्या देहात्मा इतका जुना आहे की त्याचा ठाव लागत नाही. सगळ्यांच्या अगोदर तो आहे, आधीचा आधी. मी समाधीची म्हणजे समाधी, तुम्हाला जी समाधी असते ना त्या समाधीमध्ये मीच असतो. समाधीचा म्हणजे समाधी मी आहे. निज शुद्धीशी माझे मी शुद्धी, याकरी त्रिशुद्धी अभिमानार्थ. अशा तऱ्हेनं त्रिशुद्धी जी आहे, सर्व शुद्धी जी आहे ती माझ्याकडे होते असा हा अभिमान आहे. मी अजन्म, मी जन्मणारा नाही, माझा जन्म होत नाही. न जन्म मी जन्मे, काय गंमत आहे. मी जन्म तर नाही घेत, परंतु लोक माझा जन्म साजरा करतात, जन्मोत्सव साजरा करतात. मी तर अजन्म आहे, कधीच जन्म घेत नाही. त्यांना होऊन द्यावं दर्शनासाठीच आले आहेत, आपल्या दर्शनासाठीच आले ते. मी अजन्म न जन्म मी जन्मे. तो भगवान जो आहे आत्मा ब्रह्म हे अजन्म आहे.
हे जन्मत नाही, त्याचा जन्म होत नाही. म्हणून अजन्माचा जन्मोत्सव तुम्ही साजरा करता. मी अकर्म, मी कुठलेही कर्म करत नाही. अकर्म न करोनी करी कर्म, आणि तरी सुद्धा लोक मला कर्म करता म्हणतात. मी कर्म करणारा नाही, करता नाही, तरी सुद्धा माझ्याच नावाने सगळी कर्म होतात असं मानतात. माझे गुरुदे पुरुषोत्तमे, पाविजे महिने उत्तमत्वे. असे महाराज जे आहेत उत्तम पुरुष, ते माझ्या योगाने पुरुषोत्तम होतात, उत्तम पुरुष होतात. आणि माझा महिमा त्यांना प्राप्त होतो, महत्व प्राप्त होतो. सत शब्द माझे अंग. आता माझं जे अंग आहे हे ईश्वराचं, भगवंताचं, आत्म्याचं अंग कसं आहे तर ते सत स्वरूपाचं आहे. आत्मा कसा असतो आपल्याला माहित आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे तो. तर हे जे सत तत्व आहे ते त्याचं अंग आहे. सत शब्दे माझे अंग, चित शब्दे मीच चांगलं. चित शब्दाने मी चांगला सुंदर आहे. न होऊया तिन्ही भाग, आनंद निर्गंग तो मी. हे तिन्ही भाग सुद्धा एकत्र होऊन नंतर आनंद जो निर्माण होतो तो आनंद मीच आहे. आणि हा जो आनंद आहे तो अव्यंग आहे, त्यात व्यंग काही नाही, शुद्ध आनंद आहे तो. माझे सूर्यदृष्टी डोळस. अहो माझ्यामुळे सूर्यदृष्टी म्हणजे सूर्याची पाहण्याची दृष्टी, माझ्यामुळे सूर्याची दृष्टी डोळस झालेली आहे. तुम्हाला सूर्य का दिसतो? त्याच्या प्रकाशाने तो दिसतो, पण त्याचा प्रकाश तुम्हाला पाहण्यासाठी तुमच्या मधला जो आत्मप्रकाश आहे तो आधी पाहिजे ना तुमच्या देहामध्ये. तो आत्मदेहामध्ये तो तुमचा आत्मप्रकाश नसेल तर सूर्य किती उगवणार, कसा उगवणार तरी तुम्हाला कसा कळेल? तेव्हा सूर्याचा प्रकाश पाहण्यासाठी सुद्धा आत्मप्रकाशच लागतो. माझे सूर्यदृष्टी डोळस, मग माझी चिदाकाश अवकाश, चिदाकाश आहे माझ्यामुळे, चित्ताकाश. माझे जे अंगे जगन्निवास, माझं जे अंग आहे आत्म्याचं ते जगन्निवास आहे. जगताचं जगन्निवासाचं जगत प्रभूचं अंग आहे, निवास आहे. सावकाश नांदती. अजा अजपणे मी अजर, अजा मी जन्म घेत नाही. अज म्हणजे नाही, जन्म जन्म नाही. मी अज आहे म्हणजे मी जन्म घेत नाही. म्हणून मला अजय म्हणतात काही लोक. मी अजयपणे अजर, निशेष निर्बीज आणि बीज. वास्तविक मी कुठले बीज धारण करत नाही, परंतु सगळ्यांचं बीज मीच आहे. आणि माझ्याकडून हे सगळं निर्माण होतं. सगळ्या बीजाचा बीज मी आहे. माझे अंगे है विशेष बीजामुळे बीज, माझे बीजामुळे बीज म्हणजे भोग स्वरे नाचे. बघा, माझ्यामुळे निज भोग म्हणजे आत्मस्वरूप. माझ्यामुळे नांत आत्मस्वरूपाचं हे जे लक्षण भगवान आपल्याला सांगताय की ते सगळ्यांच्या मध्ये आहे. बघा, अधिष्ठाना मन माझी अधिवासन. अधिष्ठान जागा, ज्या ठिकाणी काही खेळतो आपण त्याला अधिष्ठान म्हणतात. आता आपण ज्यावर बसलेलो आहोत ना, एक पृथ्वी अधिष्ठान आहे आपलं, आपण त्यावर बसलेलो आहोत त्याला अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठाना मन माझी अधिवासन.
तो भगवान म्हणतो की माझ्यामध्ये सगळ्यांचा अधिवास आहे, म्हणजे सगळे माझ्यातच बसलेले आहेत, मी सगळ्यांचा अधिष्ठान आहे, माझ्यावर सगळे बसलेले आहेत, माझ्यावर सगळे अवलंबलेले आहेत. अधिष्ठानामध्ये माझे अधिवासी, मी जगदीश पूर्णेशु. तो जो जगदीश आहे, जगाचा ईश्वर आहे, त्याचा ईश्वर मी आहे. मी परम पुरुषाचा आहे पुरुष, जो कोण परम पुरुष आहे त्याचा पुरुष मी आहे. परेशा परेशु मीच आहे, असा जो परेश आहे, परमेश्वर आहे, त्याचा ईश्वर मीच आहे. असंत माझे संत होय, जे असंत आहे ते माझ्यामुळे संत होता. अचित माझे चिदत्व आहे, जे अचित असतात, ज्याच्यामध्ये चित शक्ती राहिली त्यांना चिदत्व देतो, चित शक्ती देतो. निजानंदाचे पाहे आनंद निर्वाहे माझे, आणि ज्याला कुणालाही आत्म आनंद होत नाही त्याला आनंद प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्यही माझ्यातच आहे. मी सगळ्यांना आत्मानंद देतो. मी सकळ सिद्धींची निजसिद्धी, ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत त्या सिद्धींची निजसिद्धी मी आहे. मी सर्वांग देखणी बुद्धीची बुद्धी, सर्वांग देखणी अशी जी बुद्धी निर्मळ बुद्धी आहे त्या बुद्धीची बुद्धी मी आहे. मोक्ष बनवे तो ही उपाधी, जाण त्रिशुद्धी माझी. अरे मोक्ष मोक्ष काय करतात? मोक्ष ही तुझी उपाधी आहे, पण तू खरा मोक्ष मी आहे, माझ्यामुळे तू मुक्त होतो. मी साचार म्हणजे धर्म, साचार म्हणजे आचारासहित तुझा धर्म आहे. माझी ब्रह्म विसरे कर्म, माझ्यामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आपले कर्म विसरून जातो. ब्रह्मसमाधीचे परब्रह्म निजनिसीम मीच नाही, तेव्हा त्या परब्रह्माचं ब्रह्म जे आहे ते निसीम परब्रह्म मीच आहे. हरी हर ब्रह्म हे जे आहे, हरी हर ब्रह्म म्हणजे निर्धारी, हेही माझे अंशधारी. मी दशावतारांचा अवतारी, माझी निज थोडी नेहमी. तो भगवान, तो आत्मा, ते ब्रह्म म्हणत, अरे मी सगळ्यांचा धारण करणारा अवधारी आहे. मी कुठं नाही, मी सगळ्यात आहे, सगळ्यांना धारण करणार आहे, सगळ्यांमध्ये मी बसलेला आहे. माझी थोडी तुम्ही माझं मोठे पण मला सुद्धा कळत नाही की मी कसा आहे. ऐशिया नाना विवंचना, ऐशिया नाना विवंचना, अभिमानी भजे भगवत भजना. ब्रह्माहमस्मी दृढ भावना, आपण आपणा पूर्णतेयती. तेव्हा आपणच आपल्याला पूर्णत्वाने आठवा आणि म्हणत की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं म्हणत साधा नाही बाबा. तू ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्म आहे तू. परंतु महाराज या अवस्थेला येण्यासाठी खूप साधना करावी लागते, खूप प्रयत्न करावे लागतात. ही साधना काही अशी सहज सोपी नाहीये. ब्रह्मास्मी या स्थितीत यायला खूप वेळ लागतो आणि खूप साधना करावी लागते. बघा, आपण आपला पूर्णत्वासाठी जीव घालून पूर्णत्वातून, हा जो जीव भाव आहे तो पूर्णत्वाच्या आत घालायचा.
जे जे अभिमान कल्पितू ते ते साचची मोसळे होतू तेही पूर्ण अर्पितू म्हणजे पूर्णत्वे. सगळं पूर्णामध्ये पूर्ण अर्पण करत राहते. अर्पण बुद्धी ही सर्वत्र सर्व ठिकाणी करीत राहिल्याने ती पूर्णत्वाला पोचते. आणि मग स्वामींनी देहबुद्धीचा खेळ हा देहबुद्धीचा खेळ सुरा सांगा. स्वामींनी देहबुद्धीचा खेळ भजने खरा अहंकार तो अपरोक्ष साक्षात्कार पाहून पूर्ण घालून पूर्णत्वे करते. अशा तऱ्हेनं हे आत्मानंदाचं जे स्वरूप आहे ते निजानंदानं भरून भगवानाच्या स्वरूपामध्ये पूर्णत्वाला पोचतो. ज्याची सहसा प्राप्ती नव्हे ज्याची सहसा प्राप्ती नव्हे जे सहजत्या प्राप्त होत नाही ते निज चित्तेची चिंता आहे. जे सहजत्या प्राप्त होणार नाही ते आपल्या चित्ताने चिंतन करावं. तेव्हा प्राप्ताची प्राप्ती काय आणि मग आपल्याला जे अप्राप्त आहे ते प्राप्त होतं. चित्त निजानुभवे सहज भजतात. अशा तऱ्हेनं चित्तानं भजन केलं असताना चिंतन केलं असताना त्यामध्ये आपण सहजगत्या प्रवेश होतो. ते भगवत चिंतन होतं. किंवा निश्चिते जे जे चिंता चित्त जे जे चिंता चित्त ते ते सवेची होय समस्त या प्रतीती चित्त भजत ब्रह्मात्मनिष्ठ म्हणजे बोधे. अशा प्रकारे चित्ताचाही हा प्रकार चिंतनाने नित्यबोध म्हणजे बोध होतो. नाथिली चिंता ते अति चिंता आथिली चिंती ते निश्चिंतता आथी नाथी सांगली चिंता सहजे घडता बहीण म्हणतात. नसलेल्याचे चिंतन करणे नाथिली चिंता नाथिली नसलेल्याची नसलेल्याची चिंता करणं ती अति चिंता होते आणि असलेल्याची चिंता करणे ती निश्चिंतता होते. पण आहे आणि नाही या दोन्ही भावांचे चिंतन सोडून द्या. आहे नाहीच सोडून दिले म्हणजे न भस्तानी भजन होत. कशी हे आता हे समजायला भरतच अवघड आहे सगळं. नसल्याचं चिंतन करणं म्हणजे अतिचिंता आणि असलेल्याचं चिंतन करणं म्हणजे निश्चिंतता. एक आहे अनेक नाही. पहिलं नाही आणि आता हे आहे. हे आहे नाही दोन्ही सोडून द्या आणि मग जे होईल जे नाही ते खरं भजन आहे. ते खरं भजन आहे. भजनामध्ये निश्चिंतता पण आणि अनिश्चितता पण दोन्ही नसावी. भजन स्वच्छ असलं पाहिजे. तेव्हा तो जो भाव आहे भजनाचा तो भाव धर्मस्वरूपाचा भाव आहे. तो त्यामुळे दुसरं काहीच नाही. चित्त चिंत्य आणि चिंतन ही त्रिपुटी आहे. चित्त चिंत्य आणि चिंतन ह्या तिन्हींना समाधान त्रिपुटीचं ऐक्य करून झालं असताना ते समाधान सुद्धा पूर्णपणे सहज कृष्णार्पण होतं. तेव्हा चित्ताच्या ह्या त्रिपुटीला एकत्र करा म्हणजे सहजगत्या तुम्हाला समाधान प्राप्त होईल. अशा भगवद्भजनाच्या विधीने बुद्धी भजनशील झाली म्हणजे सकल कर्मामध्ये सुद्धा निश्चय करून आपोआप समाधी प्राप्त होते. तेव्हा आता आपल्याला आपल्या साधने बघून ही समाधी
कशी प्राप्त होते ते सांगून आपल्याला. भगवंताच्या भजनाची बुद्धी पाहिजे. जेव्हा आपण साधनेला बसतो त्यावेळेला आपल्या बुद्धी मनाला चित्ताला आणि अहंला आपल्या इंद्रियांना त्या आत्म्याकडे पाठवायचं आहे, आत्मस्वरूपाकडे लावायचं आहे. आणि आत्मस्वरूपाकडे लागल्यानंतर जी तुमची साधना होईल ती साधना शुद्ध अशी स्वच्छ अशी निर्मल साधना होऊन तुम्हाला ती उत्तम समाधी प्राप्त करून येईल असं म्हटलेलं आहे. कर्माचरणामध्ये समाधी कधी संभवत नाही. कोणी म्हणतात की अहो आम्ही कर्म करतो म्हणून समाधी कशी लागेल आमची. मग कर्मामध्ये कोण समाधी लागेल का. तर कर्मामध्ये समाधी लागत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यांना हे जनक राजा सांगताय श्रुतमुनी, हे जनक राजा आत्मस्वरूपाचा बोध झाला की मग कर्म करा किंवा कर्म न करा तरी सुद्धा तुम्हाला समाधीमध्ये जाता येतं. कर्मात राहणं आणि कर्मरहित राहणं आत्मसमाधीमध्ये होतं. आत्मसमाधी ज्याला लागलेली आहे तो समाधीमध्ये नित्य राहतो आणि अखंड समाधीमध्ये राहणारा तो कर्मही करतो आणि अकर्मही राहतो. तेव्हा कर्मामध्ये समाधी लागत नाही असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. तेव्हा कोणी म्हणतात की कर्माचरणामध्ये समाधी कधीच संभवत नाही. त्यांना हे जनक राजा आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाही असे तुम्ही निश्चित समज. जो तटस्थपणाला समाधी हे नाव देतो. आता आपली जी लोकांची योगातली समाधी आहे ती तटस्थपणाची समाधी आहे. सगळी कर्म बाजूला झाली आणि तो एकटा बसलेला आहे समाधीमध्ये. अशी जी समाधी आहे ती तटस्थपणाची समाधी आहे. त्या समाधीमध्ये कर्म नाही, परंतु ज्याला आत्मबोध झालेला आहे, आत्मस्वरूप प्राप्त झालेला आहे तो समाधीमध्ये बसो नाही तर समाधीच्या बाहेर असो, तो अखंड कर्मामध्ये असो वा अकर्मी असो, त्याची ती जी अवस्था आहे ती कधी बिघडत नाही, फुटत नाही, मोडत नाही, खंडत नाही. तेव्हा आत्मस्वरूप प्राप्त होऊन बसणं हे फार महत्वाचं आहे आणि ती खरी समाधी आहे असं महाराज आपल्याला सांगताय. जो तटस्थपणाला समाधी हे नाव देतो त्याची बुद्धी चकली होणार. ती काही खरी समाधी नाही, कारण ती खरोखरीची समाधी नसून केवळ मूर्छा आहे. एकटा बसलो ध्यानामध्ये आणि समाधीमध्ये जातो म्हणून ती मूर्छा आहे असे समजावे. तटस्थपणापासून खळा म्हणजे जागा झाला की तो समाधीला मुकला, अर्थात हा एकदेशी भाव मग झाला. मती मंद लोक देखील हे भाषण मानणार नाही. समाधी आणि ती एकदिशी, समाधी आणि ती एकदिशी हे बोलणे सुद्धा लज्जास्पद आहे. असे असताना जे खरे मानतील ते केवळ शब्द पांडित्य करणारे होत, त्यांना शुद्ध स्वरूपाची ओळख नाही असे समजावे. येथे प्राचीन म्हणजे प्रारब्ध अति समर्थ असल्यामुळे ते मूर्छा म्हणून निचेष्ट करते. खरोखर कार्य असता बोलते चालते समाधीस्थ विशिष्टाधिक होत. विशिष्ट ऋषी वगैरे होते ते तुमच्याशी बोलत असताना समाधीमध्ये राहायचे. सगळ्या प्रकारची कर्म करत असताना ती समाधी अवस्था भंग होत नसे. तेव्हा
हा जो समाधीचा प्रकार आहे हा आत्मज्ञानाचा प्रकार आहे, आत्मस्थितीचा प्रकार आहे. ही आत्मस्थितीची असलेली सम्यक दृष्टी समाधी ही अति महत्वाची आहे. ही सगळ्या कर्मामधून सुद्धा ती साधते. आणि ही जी आपण योगामधून लावलेली समाधी असते ती एक दिवशी समाधी आहे. ती तटस्थ असलेली समाधी आहे. ती मूर्छासारखी येणारी समाधी आहे. असं खरी समाधी आत्मस्थितीमधली समाधी आहे. आत्मस्थिती प्राप्त झाली ज्याला की लोक समाधीमध्ये अखंड राहतो असं म्हणून विशिष्ट ऋषी होते यांचे ते आत्मसमाधीच राहायचे. ती खरी समाधी म्हणून आत्मज्ञान प्राप्त करा, आत्मस्वरूप प्राप्त करा. अशा प्रकारचा विषय सत्संगाची वेळ संपलेली आहे. तेव्हा सत्संगाला विश्राम देऊया. हरि हरि ओम.